नमस्कार, जयश्री कांबळे या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे जी शिळ्या चपात्या राहिलेल्या असतात ना त्याचा आपण आज चिवडा करणार आहोत। तर त्याची रेसिपी बघूया। हे बघा, रात्रीच्या ना शिळ्या चपात्या राहिलेल्या त्या दोन चांगल्या तेल लावून केलेले ते। तर आता कसं आता हे करायचं म्हणून मी काय केलं माहिती आहे का, ह्याला आता हे असं बारीक करून घेणार। त्याचे तुकडे इतकं भारी होतात ना, सकाळ सकाळ नाश्त्याला खायला ना हीच करा तुम्ही। बघा असं बारीक करून घ्यायचं, आधी हाताने बारीक करायचं मग मिक्सरला त्याला बारीक करायचं। बारीक केले मी, आता हे मिक्सरच्या भांड्यात भरते। हे बघा एवढं मी मिक्सरच्या भांड्यात भरलेलं आहे। आता याला झाकण लावून का नाही आता याला बारीक करते। हे बघा बारीक असं केलेलं आहे, बारीक केलेलं आहे एकदम बारीक। मी तुम्हाला जर जाडसर ठेवायचं असलं तरी पण चालेल। आता ही बारीक केली, आता ही बाजूला ठेवून देऊया 2 मिनटं। हे बघा त्यासाठी मी लागणारे साहित्य चिरून घेतलेलं आहे। एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतलेल्या इथे चिरून, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक टमाटर चिरून घेतलेलं आहे, छोटे टमाटे घेतले। तुम्हाला जरी जास्त टमाटर टाकायचं असलं तर टाकू शकता। बघा कढई तापत ठेवली, चांगली अशी कढई तापलेली आहे। आता याच्यामध्ये 2 पळे तेल टाकते। तेल कडकडीत असं तापू द्यायचं। तेल तापलेलं आहे, जिरं टाकते थोडंसं, कांदा टाकायचा। कांदा चांगला असा परतून घ्यायचा। बघा कांदा असा लाल झालेला आहे, थोडीशी मिरची टाकायची, मिरची 2 मिनटं परतून घ्यायचे। टमाटर टाकते याच्यामध्ये, टमाटर चांगला असं तेलात परतून घ्यायचा गाळा होईपर्यंत, आणि मिरची पण भाजली जाते यासोबत। मस्त असं लागतं, एकदा करून बघा। शिळ्या चपात्या टाकण्यापेक्षा ना बाहेर, त्यापेक्षा हे जा असं करून खावा, भारी होते ते। नाश्त्याला तर एकदम भारी आहे बघा। हे खाली टाकूया 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरं पावडर। चांगला असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला कसा आहे गरम झाला ना म्हणजे परतून निघतोय मसाला। हळद चवीपुरती, जास्त नाही टाकायचं ना कडू होईल। हिरव्या मिरच्या टाकल्यात म्हटल्यावर तिखट ना तुमच्या आवडीनुसार टाका। मी थोडंसं टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलं तिखट, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये हे तुकडे टाकून घेऊया। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा असं। आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, कारण चपातीत तर मीठ असतंच, त्यामुळं थोडं टाकायचं आळणी लागू नये म्हणून। आणि चांगलं गरम करून घ्यायचं बरं का, वाफ निघेपर्यंत। आपण पोहे कसं गरम करतो तसं। हे बघा एवढं। तुम्ही याच्यात शेंगदाणे पण टाकले तरी पण चालतील बरं का, तळून, म्हणजे पोह्यासारखे लागेल। थोडंसं टाकायचं शेंगदाणे तळून, कच्चं ठेवायचं नाही ते, आपण जसं चिवड्याला पोह्यात टाकतो ना तसं। हे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे याला। घरच्या घरी जे जे साहित्य आहे ना तेवढ्यातच मी केलेलं आहे। तुम्ही याच्यात अजून भरपूर काय काय टाकू शकता, गाजर म्हणा, शेंगदाणे म्हणा, असं काही डाळे हे असले टाकू शकता। मी आपलं थोडंसं सामान आहे ना तेवढ्यातच केलेलं आहे। वाफ येईपर्यंत चांगलाच परतून घ्या। थोडंसं मीठ टाकलं होतं मी, जास्त टाकू नका। आता याच्यात कोथिंबीर टाकून घेते, ते पण असे परतून घ्यायचं। खाली करपू देऊ नका बरं का, असं तळाला चिटकल त्याची काळजी घ्या। हे बघा वाफ निघायला लागली, म्हणजे मस्त असं परतून झालेलं आहे। किती मस्त झालेलं, वास तर सुगंध सुटलेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे याला, एका प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा एका प्लेट गरम गरम असे तुकडे खायला या, पोह्यासारखे। पोह्याचा नाश्ता करण्यापेक्षा ना ह्याचा नाश्ता करा, मस्त असा पौष्टिक आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून जरूर सांगा।